नमस्कार. श्रावणात नैवेद्यासाठी काकडीची पानपातोळी कशी करायची ते पाहतोय. सर्वप्रथम इथे हळदीची पानं घेतलेली आहे. 3 ते 4 पानं आहेत. तर ही पानं स्वच्छ धुवून चांगली कपड्याने पुसून घ्यायची. आता ही मोठी पानं आहेत म्हणून त्याचे 2 भाग करून घेते. आता इथे एक काकडी घेतली आहे. तर ही काकडी आधी अशी कापून चाखून बघायची. जर कडू असेल तर दुसरी घ्यायची. आता ही काकडी किसणीवर किसून त्याचा गर काढायचा. तर हा एवढा बाउल मध्ये गर किसून घेतलेला आहे. आता एका पॅन मध्ये 1 चमचा तूप गरम करायचं. तूप गरम झालं की किसलेली काकडी घालायची. काकडी चांगली परतून घ्यायची. काकडीला त्याचं पाणी सुटतं म्हणून पाणी घालायचं नाही. गरज लागली तरच पाणी घालायचं. सुटलेल्या पाण्यामध्येच काकडी शिजवून घ्यायची. काकडी अर्धी शिजली की जेवढं प्रमाण काकडीचं होतं तेवढ्याच प्रमाणात गूळ घालायचा. गूळ चांगला वितळून घ्यायचा. तर 2 ते 3 मिनिटात गूळ पण चांगला विरघळला आणि काकडी पण शिजली आहे. त्याच वाटीच्या मापाने किसलेलं ओलं खोबरं घ्यायचंय. ते सुद्धा छान मिक्स करून परतून घ्यायचं. खोबरं सुद्धा या मिश्रणात चांगलं शिजलं जाईल. आता यात चवीप्रमाणे मीठ घालायचं. मिश्रण चांगलं मिळून आलं त्यात अर्धा चमचा वेलची पावडर घालायची. सर्व जिन्नस शिजलं की त्याच मापाने 1 वाटी तांदळाची पिठी मिक्स करायची. तांदळाचं पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मिश्रणाचा रंग बदलेपर्यंत मिक्स करायचं. आता हे छान मिक्स करून झालंय. तर हे आता एका ताटात काढून घेऊ. मिश्रण गरम आहे तर चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचं. मिश्रण थोडं हलकं थंड झालं की हाताने चांगलं मळून घ्यायचं. थोडासा तुपाचा हात लावायचा. गोळा असा छान मळून झालेला आहे. आता इथे एक स्टीमर तयार करून घेऊ. कढईत 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं. गॅस लहान ठेवायचा. आता पाणी गरम होतंय तोपर्यंत पानपातोळी पानावर थापायला घ्यायची. ही कापलेली पानं घेऊया. त्यावर एक अशी गोळी थापून घ्यायची. थोडस पाण्याचा हात लावून गोळीत पसरवून घ्यायची. पूर्ण पान भरलं की पान बंद करून घ्यायचं. असंच दुसरं सुद्धा पान थापून घ्यायचंय. हे पान छान थापून उभी बंद करून घेतलेले आहे. ह्या प्रमाणात 5-6 पानं थापून झाली आहे. तर आता पाणी गरम झालेलं आहे. त्यावर चाळण ठेवली आहे. आता ही पानं ह्यावर रचून ठेवायची. त्यावर झाकण लावून 10 ते 12 मिनिट वाफवून घ्यायची. 10 ते 12 मिनिटांनी पानपातोळी तयार झाली आहे. ही पानपातोळी श्रावणात गणपतीला नैवेद्य म्हणून तसेच श्रावणात कधीतरी गोड पदार्थ म्हणून बनविला जातो. संध्याकाळच्या बुकेसाठी चहा बरोबर सुद्धा चांगली लागते. कोकणातील सणासुदीला बनवली जाणारी काकडीची पानपातोळी मला आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.